क्लासेसला तुम्ही याच असं आमचा काही आग्रह नाही. तुम्ही सेल्फ स्टडीने देखील अभ्यास करू शकता. बरोबर. पण एक विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून आपण इथे चर्चा करतोय, की बेसिकली प्रहार नाव का ठेवलंय, की मी जे म्हटलं ना, विद्यार्थी वर्षभर प्रिलिम्सचा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर पण मग अनेक अटेम्प्ट झाल्यावर सुद्धा प्रिलिम्स निघत नाही आणि म्हणूनच मग प्रहारचा अर्थ आहे, की सिस्टमॅटिक स्टडी, डायरेक्शनच्या माध्यमातून आणि विशेषज्ञांच्या गाईडन्समध्ये. जितके आपले फॅकल्टीज आहेत युगांतरमध्ये, त्यांना विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्याच्याचबरोबर अनेक वर्षांचा अनुभव आहे. योगेश सरांनी तर UPSCचे 2 इंटरव्ह्यू दिलेले हे आहेत. चौघही असणार आहेत त्याच्यात. 4 प्लस 2 अजून आहेत. अच्छा. पण ते आज आलेले नाहीयेत ऑल्दो. पण मोठी टीम आहे. इंटरव्ह्यूचा अनुभव असलेले, त्यानंतर UPSCची स्वतः तयारी केलेले, अनेक वर्ष या फील्डमध्ये शिकवलेले, ज्यांची स्वतःची पुस्तकं आहेत, असे टीचर तुम्हाला जेव्हा गाईड करतात, तेव्हा काय होतं, की तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा मिळते आणि मग यशाचा मार्ग तुमचा प्रशस्त होतो. लवकर रिझल्ट्स येतात. अदरवाईज तुम्ही वर्षानुवर्ष जर काम करत राहिलात, पण तुमचं डायरेक्शनच चुकलेलं आहे, तर मग तिथे प्रॉब्लेम होतो. म्हणून आम्ही त्याला प्रहार नाव दिलंय, बरं. की अटॅक ऑन ॲज इन की ज्या आपण चुका करतोय त्याच्यावर आक्रमण करून बेसिकली चुकांना बाजूला करूया आणि योग्य मार्गाने पुढे जाऊया.